लेट न करता लवकर ट्रॅव्हल्सजवळ पोचलो आणि लागलो आपल्या परतीच्या प्रवासाला। एकदाचे काय ते बीडमध्ये पोचलो। घरी आलो की इतक्या दिवसाचं राडा, साफसफाई, झाडांना पाणी घालणं सगळं केलं। अरे पण आपण गेलो कुठं होतो? नागपूर। दिवसभर नागपूरचा फेरफटका मारला आणि या ॲटो रिक्षापेक्षा दुसरी चांगली सवारी आहे तरी कोणती? नेहमीचा आपला मंत्र तर तुम्हाला माहितीच आहे, पहिले पेट पूजा फिर काम दूजा। बाहेर फ्यूल भेटत नसेल पण आपण तर आपलं फुल फ्यूल केलेलं आहे आणि फुल एनर्जीने आपण आता नागपूर फिरणार आहोत। आम्ही इतवारी बघितली, सीताबर्डी बघितली, आजूबाजूची ठिकाणं बघितले, पण एक जे खास होतं जे मला तुम्हाला दाखवावंसं वाटलं, तिथे आपण पोहोचलेलो आहोत। बाहेर इतक्या सुंदर सुंदर मूर्ती पाहून माझं मन राहवलं नाही। मी सगळ्यात आधी मूर्ती बघायला गेले आणि त्या इतक्या सुंदर होत्या की यातली कोणती घेऊ आणि कोणती नाही असं झालं। त्यांच्यावर पडणाऱ्या लख्ख प्रकाशाने माझे डोळे अगदी दिपले होते। शाळेतली एक जुनी कविता आठवली, आज विषाद वाटले कशा वागविल्या मना मनाच्या पेड्या, गाळात हत्तीचा कळप रुतावा तशा देही आकांक्षा रुतलेल्या, शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरडा, किती जन्माची ही केत कुणी निर्मिला हा कोंडवाडा। मी ही कविता का म्हणली आहे तुम्हाला कळलंच असणार आहे। आज आपण दीक्षाभूमीला आहोत, जिथे लाखो लोकांनी नवजीवनाची दिशा निवडली। ही आहे दीक्षाभूमी नागपूर। हेच ते पवित्र स्थळ जिथे इतिहास घडला। नागपूरच्या मध्यभागी वसलेली दीक्षाभूमी ही फक्त एक जागा नाही, ही आहे परिवर्तनाची, समानतेची आणि स्वाभिमानाची ओळख। 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथेच बौद्ध धर्म स्वीकारला। त्यांच्यासोबत लाखो अनुयायांनीही नवी दिशा स्वीकारली। हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला। इथला विशाल स्तूप जगातील सर्वात मोठ्या बौद्ध स्तूपापैकी एक आहे। त्याची रचना शांतता, साधेपणा आणि अध्यात्म याचं प्रतीक आहे। या ठिकाणी एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते। दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्ताने लाखो लोक इथे एकत्र येतात। हा दिवस केवळ उत्साह नाही तर आत्मपरिवर्तनाचा संदेश आहे। भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, दीक्षाभूमी म्हणजे फक्त एक स्मारक नाही, ही आहे विचारांची क्रांती, समानतेचा मार्ग। प्रत्येक महान व्यक्ती झगडतो तो त्या एका विचाराने की लोकांनी त्यांच्या विचारसरणीला समजून घ्यावं, स्वीकारावं आणि त्यातून समाजाने पुढे जाण्याचा मार्ग शोधावा। त्या विचारातूनच एक सक्षम, स्वाभिमानी आणि उज्ज्वल भविष्य घडू शकतं। ही विचारसरणी म्हणजेच एक नव्या प्रगत समाजाची आशा आहे आणि ती आशा आपण सर्वांनी जपायला हवी। ऐकताय ना? हीच उर्मी आणि सकारात्मकता मनात ठेवून हा ब्लॉग इथे जरी संपत असला तरी आशा आहे की या छोट्याशा प्रवासातून तुमच्या मनात काहीतरी नवीन विचार रुजला असेल। परत आपण पुन्हा भेटूया। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।